हॅलो, वेलकम टू होमिओ केअर. आजची गोष्ट ही जरा सेन्सिटिव्ह आहे. ही गोष्ट आहे व्हाईट पॅचेस ऑन द स्किन सक्सेसफुली ट्रीटेड बाय होमिओपॅथी. एक 10 ते 11 वर्षाचा मुलगा 4 वर्षापूर्वी माझ्याकडे आला होता. त्याच्या दोन्ही डोळ्यांवर सडनली व्हाईट पॅचेस डेव्हलप झाले होते. व्हिटिलिगो असावा असा अंदाज होता. हिस्ट्री घेतल्यानंतर असं लक्षात आलं की 8 ते 9 वर्ष ही फॅमिली इंडियाबाहेर होती. इंडियात आल्यानंतर कुठल्याही फॅमिलीला कोविड न होता फक्त या मुलाला कोविड इन्फेक्शन झालं आणि 15 दिवस हा मुलगा आयसोलेशनमध्ये होता. आयसोलेशनमधनं बाहेर आल्यानंतर 2 महिन्यांनी याच्या दोन्ही डोळ्यांवर व्हाईट पॅचेस आलेत. एन्झायटी, लॉस ऑफ कॉन्फिडन्स, कन्फ्युजन अशी मेंटल स्टेट असताना आयसोलेशन या मुलाला ट्रिगर पॉईंट मिळाला. 2 ते 3 महिने त्याच्या आईवडिलांकडनं मी मागितले आणि त्याच्या फक्त मेंटल कंडिशनवर काम केलं. 2 महिन्यांनी या मुलाची एन्झायटी गेली, कन्फ्युजन गेलं, त्याचा कॉन्फिडन्स परत आला आणि आपल्या व्हाईट पॅचेसबद्दल कोणी काय बोलतं आहे ह्याचा फरक त्याला पडेनासा झाला. 6 महिन्यानंतर या मुलाच्या व्हाईट स्पॉट्सवर एजेस यायला लागले, स्किन कलर यायला लागला आणि 2 वर्षानंतर या मुलाचे व्हाईट स्पॉट्स टोटली गेलेत. प्रत्येक व्हाईट स्पॉट किंवा प्रत्येक व्हाईट पॅच हा व्हिटिलिगो नसतो. कधीकधी आपली मेंटल स्टेट फिजिकल लेवलला रिफ्लेक्ट होते, हॉर्मोनल इम्बॅलन्स असू शकतो आणि कुठला तरी डिसीजचा तो साईड इफेक्टसुद्धा असू शकतो. असेच काही प्रॉब्लेम्स तुमच्या घरातला किंवा तुमच्या जवळच्यांना असतील तर डू व्हिजिट होमिओ केअर आणि अशाच गोष्टींसाठी स्टे ट्यून्ड. थँक्यू.